बाळाला डायपर कधीपासून घालावं आणि दिवसाच्या कोणत्या वेळेत घालावं आणि कोणती काळजी घ्यायची, ह्या प्रश्नाची उत्तरं आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. बाय द वे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की डायपर हा एक नॅचरल कॅलॅमिटीमध्ये येतो. म्हणजे काय श्रेया? येस, नेचरचा खूप मोठा दुश्मन आहे डायपर. जर तुम्ही डायपरचे लेयर्स चेक केले की तिसरा किंवा चौथा लेअर जो डायपरचा असतो तो प्लॅस्टिकने बनलेला असतो. लीक प्रूफ डायपर, जास्त प्लॅस्टिक. 24 आवर प्रोटेक्शन किंवा 12 आवर प्रोटेक्शन, जास्त प्लॅस्टिक. ऑब्व्हियसली प्लॅस्टिक सोडून दुसऱ्या कोणत्या गोष्टी बाहेर लीक होणं टाळू नाही शकत ना. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक डायपरला बायोडिग्रेड होण्यासाठी 400 ते 500 वर्ष लागतात. तुमची पोरं, तुमच्या पोरांची पोरं, तुमच्या पोरांची पोरं, त्यांची पोर, तोपर्यंत पण आपण वापरलेले डायपर तसेच राहणार. ॲव्हरेज आऊट प्रत्येक आई आपल्या बाळासाठी 1000+ डायपर वापरते. डायपर आपण कसे फेकतो हा एक वेगळाच टॉपिक आहे, त्याच्यावरती मला वाटतं एक सेपरेट व्हिडिओ आपण केला पाहिजे. पण आत्तासाठी खूप महत्त्वाची गोष्ट की डायपर वापरले पाहिजेत का? हो, वापरले पाहिजे. आपल्या कन्व्हिनियन्सचा तो एक भाग आहे. आपण लाईफस्टाईलमध्ये बाहेर जातो, डॉक्टरकडे जातो, आपल्याला नाही आवडत लंगोट कॅरी करायला, बाळाने रस्त्यात सुसू करायला, कपडे ओले व्हायला, थोडेसे सफिस्टिकेटेड कपडे पण घालतो आपण. म्हणून आपण प्रिफर करतो की माझ्या बाळाला डायपर घातलं पाहिजे. पण ते कधीपासून आणि किती वेळ आणि काय काळजी घ्यायची ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, बाळाचं सू काउंट हे पहिले 6 महिने त्यांना नीट जेवण मिळतं आहे की नाही हे आपल्याला सांगतो. म्हणून बाळाची योग्य प्रमाणात सू होती की नाही हा जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत डायपर घालायचं नाही. म्हणजे काय, पहिल्या दिवशी तुमचं बाळ आज जन्माला आलं 1 वाजता, उद्या 1 वाजेपर्यंत तुमच्या बाळाला एकदा शू लावायला पाहिजे. श्रेया, माझ्या बाळाला एकदा शू लगेच झाली 2 तासात, त्याच्यानंतर तुम्ही पाहिजे तर डायपर घालू शकता. दुसऱ्या दिवशी 2दा व्हायला पाहिजे सुसू, तिसऱ्या दिवशी 3दा व्हायला पाहिजे, चौथ्या दिवशी 4 वेळा व्हायला पाहिजे, 5व्या दिवशी 5 वेळा व्हायला पाहिजे आणि 5व्या दिवसानंतर दररोज बाळाला 5पेक्षा जास्त वेळा शूला व्हायलाच पाहिजे. जर तुमच्याही कोणी म्हणलं माझं बाळ सारखं रडतंय, माझं दूधच कमी होतंय, मला कळतच नाही आहे, तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारायचा, बाळ किती वेळा शू करते? नाही माहिती नाही आम्हाला, डायपरमध्ये असतं, चालणार नाही. थंडी असू दे, स्नोफॉल असू दे, गारठा असू दे, पावसाळा असू दे, तरी पण लंगोट घाला किंवा प्लॅस्टिक लंगोट विथ इन्सर्ट हा एक मायदुजाचा प्रोडक्ट आहे, मी ते फोटो लावते, तो प्रोडक्ट बघा, तो वापरा. पण तुम्हा लोकांना कंपल्सरी काळजी घ्यायला पाहिजे की तुम्ही बाळासाठी डायपर तोपर्यंत घालणार नाही जोपर्यंत नाही दरवेळेस डायपर भरलेलंच असतं. नो, शुअर पाहिजे 5 ते 7 वेळा शू होतं तोपर्यंत लंगोट घालायची, मग पाहिजे तो डायपर घालायचं, ते ओके आहे. जर तुम्हाला चालत असेल, झेपत असेल, घरात पॉसिबल असेल, तर मी हे जे प्लॅस्टिक लंगोट विथ इन्सर्ट तुम्हाला दाखवलं हे मी पर्सनली दिवसभर वापरायचे, त्यामुळे दिवसभर डायपर्स नव्हतं. मग रात्री मी एक दुसरं ऑप्शन वापरायचे विच इज कॉल्ड एज क्लॉथ डायपर. तर तुम्हाला 2 प्रकारचे डायपर मार्केटमध्ये मिळतात. यूज अँड थ्रो डायपर, याच्यात पण सिंथेटिक डायपर्स आणि दुसरे बायोडिग्रेडेबल डायपर्स. म्हणजे यूज अँड थ्रोमध्येच जर तुम्हाला फायनान्शियली अफोर्डेबल असेल तर बायोडिग्रेडेबल डायपर घ्या. हे बायोडिग्रेडेबल डायपर्स आहेत जे बांबूने बनलेले असतात, ते पण यूज अँड थ्रो असतात, किंवा क्लॉथ डायपर. सो जर तुम्हाला डायपर वापरायचं असेल तर क्लॉथ डायपर वापरू शकता. क्लॉथ डायपर पण 3 ते 4 तास राहतं. पॉटी झाल्यानंतर सगळेच डायपर बदलावे लागतात. क्लॉथ डायपर प्लॅस्टिकच्या बॅगेत घालून घरी घेऊन यायचं. पॉटी असेल तर वॉश ऑफ करायची, वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकायचं, वी आर डन. तर मी क्लॉथ डायपर वापरायचे माझ्या बाळांसाठी. आणि येस, कुठे डॉक्टरकडे चाललो आहे, कुठे बाहेर चाललो आहे, तर मी नॉर्मल डायपर्स वापरायचे. बायोडिग्रेडेबल डायपर्सबद्दल मला 16 वर्षापूर्वी माहिती नव्हतं. माझं पिल्लू आत्ता 16 वर्षाचं आहे. पण मी अशा प्रकारचे डायपर मॅनेजमेंट करायचे. सो इट वॉज व्हेरी व्हेरी हेल्पफुल. दिवसा प्लॅस्टिक लंगोट विथ इन्सर्ट, कुठे बाहेर जात असलो तर डायपर. रात्रीच्या वेळेस 2 क्लॉथ डायपर आणले होते मी. एक क्लॉथ डायपर, रात्री एकदा फिडिंगला उठते त्याच्यानंतर दुसरं क्लॉथ डायपर सॉर्ट. हे जर तुम्ही केलं तर गोष्टी खूप जास्त सोप्या होतात. तुम्ही नेचरला पण मदत करू शकाल. तुम्ही बाळाचे रॅशेस, बाळाची स्किन केअर हे टाळू शकाल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जी बाळं परमनंट डायपरला राहतात त्यांना टॉयलेट ट्रेन करणं खूप जास्त अवघड असतं. म्हणून प्लीज बाळाला 24 आवर डायपरमध्ये ठेवू नका. इंटरनॅशनली ठेवतात, ती त्यांची पद्धत आहे, त्यांच्या कल्चर आहे, त्यांच्या वेदरला चालतं. जर तुम्ही भारतीय कल्चरचे असाल, तुम्हाला जर लंगोटी प्रकार माहिती असेल तर प्लीज गो फॉर इट. आपण काही 4थ्या-5व्या दिवशी बाळाला घेऊन बाहेर फिरायला नाही जाणार. सो प्लीज टेक केअर ऑफ इट आणि डायपर अखंड वापरू नका. डायपर सिलेक्ट कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं. आता मी तुम्हाला सांगते की डायपर कधी वापरावं. सो जर तुम्हाला डायपर वापरायचंच असेल तर तुम्ही डायपर दर 3 ते 4 तासानंतर बदललं गेलं पाहिजे.
डायपरची साईज ही बाळाच्या वजनासाठी परफेक्ट पाहिजे. टू मच टाईट डायपर ज्याच्या खुणा उठत आहेत नाही चालणार. डायपर जे बाळाची बेंबी कवर करत नाही चालणार नाही. डायपर जे बाळाला खूप अनइझी करते चालणार नाही. डायपर जे घातल्यामुळे बाळाचे पाय असे स्प्रेड होतात चालणार नाही. म्हणून राईट साईज राईट फिट डायपर तुम्ही बाळासाठी वापरू शकता. दर 3 ते 4 तासानंतर डायपर हे बदललंच गेलं पाहिजे. 2 डायपर चेंजच्या मध्ये बाळांनी ॲटलिस्ट 10 ते 15 मिनटासाठी नंगू राहिलं पाहिजे. मुलगा असू दे मुलगी असू दे. नाही श्रामीनं डायपर काढते मग लंगोट घालते मग परत नाही, नंगू ठेवायचं. जर तुम्ही डायपर काढणार असाल ना तर एक 15 मिनटासाठी बाळाला नंगू पंगू ठेवायचं आणि खूपच जास्त फायदा होतो. खूपच जास्त. काय प्रकारचा फायदा होतो श्रेया? त्यामुळे बाळाला रॅशेस होत नाही. ती जागा एअरेटेड राहते. त्या जागेवरती हीट रॅश होत नाही. त्यामुळे डायपरमुळे होणारा जो त्रास असतो नॉन व्हेंटिलेशनचा त्या जागेचा तो बाळाला होतो. त्यामुळे बाळाला नंगू पंगू ठेवायचा आहे. पुढची महत्त्वाची केअर म्हणजे प्रत्येक वेळेस बाळाला डायपर घालताना तुम्हाला तिथे डायपर क्रीम लावणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही तिथे डायपर क्रीम लावल्यामुळे एक बॅरियर प्रोटेक्शन बॅरियर तयार होतो. त्यामुळे सुसू किंवा पॉटी डायरेक्ट स्किनला टच होऊन तिथे राहत नाही आणि त्यामुळे डायपर रॅशेस खूप जास्त कमी होतात. पुढची आणि महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला कोणी सांगत असेल की नाही डायपर बिलकुल वापरूच नका, आमच्या काळी नव्हतेच डायपर, सो त्या पण लूपमध्ये अडकू नका. मी पण पर्सनली तुम्हाला सांगते की मी स्वतः पण डायपर वापरले होते. तुम्ही पण वापरा, पण ती गरज असेल तेव्हा वापरा. कन्व्हिनियन्ससाठी वापरू नका. मला अगदी दिवसभर लंगोटमध्ये बाळ नको आहे म्हणून वापरू नका. नाही रॉम्पर फ्रॉक्स छान छान कपडे घालायचे आहेत म्हणून मी वापरते, नाही मग प्लास्टिक लंगोट आणि इन्सर्ट वापरा. क्लॉथ डायपर वापरा. लक्षात ठेवा तुम्ही जेवढ्या बेटर ऑप्शन्सकडे जाल तेवढं तुमच्यासाठी खूप जास्त सोपं होईल. बाळाचं रुटीन मॅनेज करायला कन्फ्युजन होणार नाही आणि फायनान्शियली देखील. प्लीज डायपरमध्ये खूप जास्त पैसे घालू नका. इट्स नॉट अ व्हेरी गुड डील. तुम्ही जेवढ्या लवकर या गोष्टींना समजाल तेवढं आई म्हणून तुमचं आयुष्य सुखी होईल आणि पीसफुल होईल. जर तुम्हाला आमच्याकडून तुमच्या आईपणातल्या काही प्रश्नांच्या उत्तरांची पाहिजेत आमच्याकडून तर नक्कीच आम्हाला ते प्रश्न कमेंटमध्ये लिहून कळवा. तुम्ही आमच्या टीमबरोबर कनेक्ट होऊ शकता. मी इथे डिटेल्स टाकते. पर्सनल कन्सल्टेशन, कोर्सेस, प्रोडक्ट्स, प्रेग्नन्सी टू पिलू 7 वर्षाचं होईपर्यंतच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. शिका, कॉन्फिडंट व्हा आणि मग पुढे जा. गोष्टी सोप्या आपण करू शकतो. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय.